मायरा बीचला चाललेलो आहे. जॅक स्पॅरो माहित असेल तुम्हाला, ते जे बोट इथं वाहून आले दिसते का ते बोट, त्या बोटीपाशी जाय. जय श्रीराम पब्लिक, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. कालच्या ब्लॉग मध्ये तुम्ही पाहिलं असेल, आपण गणपतीपुळे मध्ये म्हणजे अर्थातच गणपतीपुळेच्या गणपती बाप्पाचं दर्शन घ्यायला गेलतो. तिथून पुढे उन्हाने आपल्याला इतका त्रास झाला म्हणून आपण परत स्टेवर आलो आणि आता परत आपण ब्लॉग कंटिन्यू करतोय. आता आपण चाललेलो आहे कुठं, मायरा बीच. मायरा बीचला चाललेलो आहे. तिथं काय विषय, काहीतरी बोट आली वाहून, नक्की काय काय विषय काय माहिती. सो स्टे ट्यून गाईज, बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. आपण असेच पार्ट मध्ये व्लॉग करून टाकतोय, म्हणजे प्रत्येक पॉइंटचा एक सेपरेट व्लॉग टाकतोय, जेणेकरून तुम्हाला त्या पॉइंटची डिटेलमध्ये माहिती मिळेल आणि मला पण थोडा त्रास कमी होईल. सो स्टे ट्यून गाईज, बघत राहा. चॅनलला सबस्क्राईब केलं असेल सबस्क्राईब करा. चाललेलं आहे, मॅपला टाकलेलं आहे 24 किलोमीटर दाखवते, 1 तासाचा रोड आहे. सो जाऊया आणि संध्याकाळी परत ऍक्टिव्हिटीला आपल्याला परत बीचवर यायचंय. सो स्टे ट्यून गाईज. कुठून जायचं आता? सो गाईज, दिसतात का बीच, दिसतोय का तुम्हाला बीच? अख्खा बीचचा व्ह्यू आहे साईडने, लय भारी. पैसा वसूल झाला आपला पहिल्याच दिवशी. संध्याकाळी भारी आहे, त्याला फोटो अख्खा बीचच्या कडेने चाललेलो आहे आता आम्ही, बघू शकता तुम्ही. व्ह्यू चेक करा तुम्ही. फोटो काढलेला आहे इकडूनच आहे का ते सर? त्या कॉर्नरला असेल आपल्याला. सो गाईज, आपल्याला त्या कॉर्नरला जायचं आता. मग काय थांबायचं का जायचं? व्ह्यू तर मस्त आहे, पण ऊन आहे ना, तर उन्हात फोटो यायचा नाही व्यवस्थित. म्हटलं पहिलं आपण जिथं चाललोय तिथं जाऊन येऊ आणि मग येताना फोटो काढायचे. म्हणजे जरा सनसेट आला ना थोडासा की मग फोटो पण भारी येतील आपले. सो गाईज, चला निघालेलं आहे. इकडे व्ह्यू बघा, झाडा सगळीकडे बघल तिथं व्ह्यू येता. पैसा वसूल काम आहे. इव्हिनिंगला जे मजा आहे ना, क्वालिटीच. So guys, reached and where? Sorry. पोहोचलेलो आहे बोटीपाशी, पण ते नक्की कुठं आहे तेच गावाला. आता बघू जरा शोध, मॅपने तर आणून टाकलं इथं. दगडी लावलेत ना, हा पलीकडच्या साईडने, तिथून बारका रोड आहे बहुतेक तो. मग
मग गाडी इथंच लावायला लागेल वाटतं रोडला. गाड्यांचा रोड इथंच आहे का? आपण तिथंच आहे का? तिथं पुढून आहे ना एक रोड होता. हा चल. फायनली आपल्याला बोट भेटलेले दिसले का ते बोट, त्या बोटीपाशी जायचंय. पण हे तो पुढून रस्ता आहे नाही काय माहित नाही, कारण वाय जागा नाही. समोर एक ठपरी आहे, ठपरी. तर चिरायला म्हटलं जा जरा विचारून ये त्यांना पुढं रोड आहे का दुसरीकडून कुठून रोड आहे. हे काय दोघ जण कपल येतात चालत, म्हणलं इथनच रोड दिसतोय. इकडे आता बोटी वाले त्या बोटी. अरे अरे बीच कवाच खाल्लंय. इकडे फोटो काढायला दुपारीच खाय म्हणजे सकाळीच खाल्लंय. हा उन्हात गाडी लावायची का तेवढे, आणि वळवताना तरी वर्ष काळ न्यायला लागेल. माणूस लावली असते चालत गेलो असतो. तो म्हणता ही गाडी चढलेली आहे दगडावर, दगड तुटला बरं. सो गाडी तर लावलेली आहे आणि रेते रेतातून आता बघा समोर व्ह्यू बघा फक्त आता. हा वा 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 मजा आली, खूपच छान. हा कुठून? हा जाऊ ना खालूनच. 500 विषय का नाही, 500 विषय. आता तुम्हाला म्हणलेलं आपण काय रे नाव? मायरा. मायरा नाही रे, वेगळंच नाव आहे काहीतरी. जॅक स्पॅरो. हा ते मायरा बीच का मायरूम काहीतरी बीच आहे. जॅक स्पॅरो माहित असेल तुम्हाला, पायरेट्स ऑफ कॅरेबियन मधला जॅक बाई. त्याची बोट आहे, त्याची बोट इथं वाहून आलती समुद्र किनारी 1900 साली. हा हो बघा, त्याचं नाव घेतलं लगेच लाटा पण उसायला. 1900 साली भाऊची बोट आलती वाहून इथं, तेव्हापासून ती बोट इथंच आहे. सो त्या बोटवर कब्जा करायचं काम करायला आपण चाललेलो आहे सध्या. बघू जरा बोट येते का, जरा पाण्यात घालू बोट आणि चालवाय जमती का काय बघू जरा. सो चलो, समोर बघा बाय द वे व्ह्यू. हा 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 काय सुंदर सुंदर असं हे, आणि सुंदर अशा ह्याच्यात ही बोट आहे बघा ती. ह्या बोटीमुळे ह्या पॉइंट झालेला आहे. ही बोट वाहून आलती कधीतरी 1900 काळातच वाहून आलती. काय नाव आहे? बारसा स्टार. बारसा स्टार एवढंच दिसतंय अजून, बाकी काय दिसत नाही. अख्खी गंजलेली आहे बघा, गंज लागलेला आहे अख्खा जहाजाला. पण किती मोठी जहाज आहे बघा. गाईज माझ्या मागे पाहू शकता ही बोट. त्या बोटीमुळेच या पॉइंटला व्हॅल्यू आलेली आहे. म्हणजे ही बोट पाहिला खास लोक इथे येतात म्हणून हा एक पॉइंट झालेला आहे. नाव आहे काहीतरी, नाव बी विसरलो, मला स्वतःलाच माहिती नाही. तुम्हाला काय माहिती देऊ, मी फिरायचं म्हणून फिरायला आलो आणि त्यात मी ब्लॉग काढतोय. सो मी जे फिरतोय ते तुम्हाला दाखवतोय. मी काय तुम्हाला माहिती देत नाही असं आलं तर ते तसं. मला फक्त मी रीलला कधीतरी बघितलेलं 1900 काळात ही बोट आफ्रिकेची का कुठली, दुबईची का कुठली, ती येऊन इथं दाडाकली आणि ती इथंच राहिली. ती कोणीच नेली नाही, तेव्हापासून ती बोट इथंच आहे. मग ती बोट एक प्रेक्षणीय स्थळ म्हणून एक पॉईंट झालेला आहे. लोक ही बोट पाहायला येतात. आपण पण आलेलो आहे. कुत्र नाही इकडं, फक्त आम्ही तिघच आहे रोड, म्हणजे ह्या आम्ही तिघच आहे बीचला. शांत वाटतंय म्हणून काहीच हालचाल न करता आपलं मस्त शांत वाईब एन्जॉय करतोय. सनसेट व्हायची वाट बघतोय. एकदा सनसेट झालं नाही एक नंबर व्ह्यू येणार आहे. आणि हाच तो, हेच ते.
आता जरा थम्सअप फिम्सअप कोक पीक काय 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 घ्यायला. तुझ्या मागच येतोय काल धरून. आम्हाला काय माहिती इकडचं. हे दोरीवरनं बोटीत जायचं. दोरी सोडली ना भाऊ. जॅक भाऊ स्पॅरो पार्किंग करून गेलता. ते विसरला, ते परत घ्यायलाच नाही आला. आणि चाबी बी हरवली त्याने त्याची. त्यामुळं ती बोट इथंच राहिली. आणि खालून काय झालं, खालून भागदाड पडले त्याला. त्याच्यामुळे जरा विषय झाला, बाकी काय नाही. हे बघू शकता तुम्ही कसं हाल करून ठेवले रे पोट्यानी गाडीचं. त्याच्या कुठं बी लावून जातंय, काय बी करून जातंय, कसं कळत नाही बरं त्याला. बघा बरं, 25-30 वर्ष झालं बोट असेच पडून आहे. किती गंज चढलाय त्याला बघा. मोटर पेटर किती येत आणि त्यात मशनी. बेकार विषय. ते तरी पण राहिलेलं आहे व्यवस्थित. हे आपल्या इथं असतं ना, ह्याचे पार्ट हू भांगरवाल्याच्या दुकानात गावलं असते सगळं. बेकार विषय बाबा. लिंबू सरबत घेतलेलं आहे लगान घरामध्ये. कोणाचं बनवलं? शेवत्याचा. काय म्हणते, कसं वाटतंय म्हणावं, कसं वाटतंय? आता रे नाही मग जर मी म्हणायचं ना कोणता बीच. बीचचं नाव आहे मायरा बीच. हां, मायरा बीचला वरून प्रस्थान करीत आहे. अशा तऱ्हेने 5 वाजलेले आहेत. सनसेटची वेळ झालेली आहे. सनसेटला जरा वेगळा प्लॅन आहे आमचा. सो त्यामुळं निघालेलं आहे. आणि इतकी झोप आलेगत झालंय ना, म्हणजे वातावरणच असं आहे ना, असली झोप येते काय सांगू तुम्हाला. सो चला चाललं आता. गाडी तिकडं पार कुठल्या खोमदाडात लावलेली आहे. आणि आता गाडीकडे जाऊया, गाडी काढूया. मे बी तिथं समोर एक जरा काढायची होती शूट. बघू जातंय नाही जातंय ते पण बघत राहा. आणि हा मायरा बीचचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भाऊ. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब सगळं करून टाका. हो यार, पोरं पाऊत आहेत तिथं. पोरं पाऊत आहेत तिकडं. चला. हत्यार बघा कुठं राहिलं. हत्याराचे जरा व्हिडिओ काढायचं तर जरा तिकडून वाजवताना फिरवताना तेवढंच जरा एखादी रील टाकतो. चला अजून आहे ना, हे करायचंय आता. गणपतीपुळेच्या बीचवरती जाऊन वॉटर ऍक्टिव्हिटी पण करायची इव्हिनिंगला. सो चला जाऊया आता. सो गाईज आता ट्रॅव्हल करून आपण परत आरेवारे बीचला आलेलो आहे. हे बघा आरेवारे बीच. गाईज या व्ह्यूला गाडी लावलेली आहे आणि जरा मॅगी खातो. लय खान भूक लागली आहे. परत मॅगी खातो. असले तर बरे. चहा प्यायचा आहे मेन म्हणजे. चहा डिपेंड्स भेटला तर लय बरं होईल. चला बघा आरेवारे बीचच्या कॉर्नरला चाय की चुस्की ले रहे हम लोग. लयच झोप आल्यागत झालंय काय सांगू तुम्हाला. सो गाईज मॅगी खाऊन झालेले. व्हिडिओ लय भारी, फोटो बी लय भारी. थांबा जरा एक फोटो काढतो गाडीचा. हो मंडळीच चला मॅगी बिगी खाऊन झालेली आहे. आता गाडीत बसलेलो आहे. ॲक्च्युली फोटो काढायचा होता मला, जसा ते तसा काय जमाना. ते आता सनराईजच्या टायमिंगलाच निघाल. सो उद्या लवकर यायला लागेल आम्हाला. आणि बाय द वे आता काय सीन आहे माहिती आहे का, आम्हाला हे करायचं आहे आता गणपतीपुळेच्या बीचला गाडी खेळायची. सो जावं लागेल मग आता. यावं लागेल मग आम्हाला. काय बंद होईल? शर्ट बीचवर हा चांगला दिसेल ना.
घालावं मग काय. चला उद्या आपल्याला इथं ये नाही परत, कारण हेच तर महत्वाचं आहे. ह्यासाठीच तर खास आलेलं आहे आपण आरेवारी बीच. फक्त जरा बीचवर गाडी फिरवायची ते राहिले, ते आता उद्या सकाळ. काय रे जिथं तुमचं हेलिकॉप्टर लागतं ना तिथं आमची गाडी लागते. विषय खोल पृथ्वी गोला. कुणाचं हेलिपॅड आहे माहित नाही पण गाडी आपली. व्ह्यू बघा समोरून. सो गाईज 6:30 वाजलेले आहेत आणि हॉटेलवर आलेलो आहे. पटकन फ्रेश वगैरे होतो आणि लगेच गणपतीपुळेच्या बीचवर जायचंय वॉटर ऍक्टिव्हिटी करायला. सो हा व्लॉग मे बी इथेच एंड करतो. डन फॉर द डे. आजचा व्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कॉमेंट सबस्क्राईब सगळे करा. टू बी कंटिन्यू. इथून पुढचा व्लॉग आपण गणपतीपुळेच्या बीचवर कंटिन्यू करू. सो स्टे ट्यून. बाय बाय.